कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झोपली नव्हतीस ना? नाही, काही नाही अगं, जे काही झालं त्यामुळे तू डिस्टर्ब झालीस का? मी आईंना म्हटलं होतं की मी जरा वेळ थांबते तिच्याकडे, पण आई नाही म्हणाल्या म्हणून आले नाही। पण खरं सांगू, मला राहवलंच नाही म्हणून तुला बघायला आले अगं। अगं वहिनी मी ठीक आहे आता, आणि लोकांच्या बोलण्याची आता सवय झाली आहे मला, नाही वाटत मला त्याचं काही। ही लोक पण ना बोलताना काही विचारच करत नाही अगं। ही आपल्या बोलण्याने समोरच्याला काही वाईट वाटेल याचा सुद्धा विचार येत नाही त्यांच्या मनात। बोलून झाल्यावरही काही वाटत नाही त्यांना। पण मी मात्र रागवली आहे तुझ्यावर। का? का म्हणजे सतत आपलं सगळं मनात दाबून टाकायचं, एकटं एकटं सहन करायचं, मी ठीक आहे मी ठीक आहे असं सतत भासवायचं। का म्हणून आणि कशासाठी? आणि कोणापासून लपवतेस हे सगळं? माझ्यापासून, आईंपासून? तुझ्या मनात काय चाललंय हे कळत नाही आम्हाला असं वाटतंय तुला? बाई, आम्ही पण हक्काच्या वाटत नाहीत की काय तुला आता? तसं नाही ग, पण मी अशी बिन लग्नाची या घरात राहते त्याचा गिल्ट येतो मला। अगं भावना, असं का बोलतेस तू? मग काय बहिणी, मला असं वाटणारच ना। खायला खार आणि भुईला भार, मला माहितीये दादाला आणि हरीशला मी असं बिन लग्नाचं या घरात राहिलेलं आवडत नाही, आणि आता त्यात माझ्या बरोबर आनंदी आहे। त्यांच्या नजरेत येत असेल। नजरेत येतं म्हणजे आलं तर आलं, त्यांची जागीरदारी आहे। जेवढं घर त्यांचं आहे ना तेवढंच तुझंही आहे, जेवढा त्यांचा हक्क आहे या घरावर तेवढाच तुझाही आहे। आणि मी तर म्हणते जानूचाही तेवढाच हक्क आहे। मुली म्हणजे परक्याचं धन वगैरे हे सगळं जुनं झालं ग आता, आणि आता तर कायद्यानेही मुलींना हक्क दिले। मग तू असं का बोलतेस? नाही ग, हे सगळं बोलण्यापुरतं आहे वहिनी। आपल्या आजूबाजूची काही लोक अजूनही त्या जुन्या काळात जगतायत, आणि मी तुला एक खरं सांगू का, मला खरंच लग्न नाही करायचंय अगं। मग मी हे घर सोडून कुठे जाऊ दुसरीकडे? तुला घर सोडून जायची गरजच काय? तुझं ठरलंय ना की लग्न नाही करायचंय, झालं तर मग तुला या घरातनं बाहेर कुणीही काढू शकत नाही आणि तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही। भावना, मला कधी कधी तुझा इतका हेवा वाटतो ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।